मित्रांनो, कधी तुमच्या आयुष्यात असं घडलं आहे का? एक वेळ अशी होती जेव्हा ती तुमच्याशी खूप बोलायची, तुमच्या प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर द्यायची, तुमच्या सोबत वेळ घालवायला तिला खूप आवडायचं. पण हळूहळू ती बदलायला लागली. तिचं बोलणं कमी झालं, तिची उत्सुकता कमी झाली आणि तुम्हाला वाटायला लागलं की काहीतरी बरोबर नाही. मित्रांनो, सत्य हे आहे की जेव्हा एखादी स्त्री नातं संपवायचा विचार करते तेव्हा ती अचानक नातं तोडत नाही. त्याआधी तिच्या वागण्यात काही संकेत दिसायला लागतात आणि जर तुम्ही हे संकेत वेळेत ओळखले तर कदाचित तुम्ही तुमचं नातं वाचवू शकता. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 10 असे संकेत जेव्हा स्त्री नातं संपवायचा विचार करत असते तेव्हा हे संकेत दिसतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील काही संकेत तुमच्या नात्यातही दिसत असतील. संकेत क्रमांक 1, संवाद कमी होणे. मित्रांनो, नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. जेव्हा स्त्री नात्यात आनंदी असते तेव्हा ती बोलते, तिच्या भावना व्यक्त करते, तिच्या दिवसाबद्दल सांगते. पण जेव्हा ती नात्यापासून दूर जायचा विचार करते तेव्हा सर्वात आधी संवाद कमी होतो. ती लहान लहान गोष्टी शेअर करायचं थांबवते, मेसेजला उशिरा उत्तर देते किंवा कधी कधी उत्तरही देत नाही. संकेत क्रमांक 2, भेटण्याची इच्छा कमी होणे. मित्रांनो, पूर्वी तुम्ही भेटायचं म्हटलं की ती लगेच तयार व्हायची, पण आता ती नेहमी म्हणते आज वेळ नाही, मी व्यस्त आहे. आणि हळूहळू भेटण्याचं प्रमाण कमी होतं, कारण तिच्या मनात नात्याबद्दलची भावना बदलायला लागलेली असते. संकेत क्रमांक 3, भावनिक अंतर वाढणं. मित्रांनो, प्रेमात असताना दोन लोक एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात. ते एकमेकांशी त्यांच्या भावना शेअर करतात. पण जेव्हा स्त्री नातं संपवायचा विचार करते तेव्हा ती भावनिकदृष्ट्या दूर जाते. ती तिच्या समस्या तुमच्याशी शेअर करत नाही, ती तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी बोलत नाही. संकेत क्रमांक 4, छोट्या गोष्टींवर भांडण करणे. मित्रांनो, पूर्वी लहान गोष्टीवर ती हसून सोडून द्यायची, पण आता त्या छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलतात. याचं कारण तिच्या मनात आधीच नाराजी असते आणि ती त्या नाराजीचं कारण शोधत असते. संकेत क्रमांक 5, तुमच्याबद्दल उत्सुकता कमी होणे. मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री प्रेमात असते तेव्हा तिला तुमच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं असतं. तुमचा दिवस कसा गेला, तुम्ही काय करत आहात, तुम्हाला काय आवडतं. पण जेव्हा ती नातं संपवायचा विचार करते तेव्हा तिची उत्सुकता हळूहळू कमी होते. संकेत क्रमांक 6, भविष्यासंबंधी बोलणं थांबवणं. मित्रांनो, पूर्वी तुम्ही दोघं भविष्यातील योजना करत होता, प्रवास, स्वप्न, लग्न, कुटुंब. पण आता ती भविष्यासंबंधी बोलणं टाळते, कारण तिच्या मनात तुम्ही तिच्या भविष्यात नसता. संकेत क्रमांक 7, तुमच्या सोबत वेळ घालवण्यापेक्षा तिला इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. मित्रांनो, नात्याच्या सुरुवातीला आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या सोबत वेळ घालवणं आपल्याला सर्वात जास्त आवडतं. पण जेव्हा भावना बदलतात तेव्हा प्राधान्यक्रम बदलतात. तुमच्या सोबत वेळ घालवण्यापेक्षा तिला इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटायला लागतात. संकेत क्रमांक 8, तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा खरा व्यक्ती त्या प्रयत्नाची कदर करतो. पण जर स्त्री नातं संपवायचा निर्णय घेत असेल तर ती तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करते. संकेत क्रमांक 9, सतत असमाधानी दिसणं. मित्रांनो, तुम्ही काही केलं तिला ते आवडत नाही, तिला नेहमी काहीतरी कमी वाटतं. हे नात्यातील भावनिक थकव्याचं लक्षण असू शकतं. संकेत क्रमांक 10, मला थोडा वेळ हवा आहे असं म्हणणं. मित्रांनो, हा संकेत खूप सामान्य आहे. ती म्हणते मला थोडा वेळ हवा आहे, मला थोडा विचार करायचा आहे.
कधी कधी हा वेळ खरंच विचार करण्यासाठी असतो, पण अनेक वेळा ती नात्यापासून हळूहळू दूर जाण्याची सुरुवात असते. मित्रांनो, नातं तुटणं असं कधी अचानक होत नाही. ते हळूहळू घडतं. छोट्या छोट्या गोष्टींमधून अंतर वाढतं आणि एक दिवस दोघंही एकमेकांपासून खूप दूर गेलेले असतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे संकेत दिसत असतील तर घाबरू नका. शांतपणे संवाद करा, कारण अनेक वेळा नातं वाचू शकतं जर दोघेही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतील. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जर एखादी स्त्री नातं संपवायचा विचार करत असेल तर तिच्या वागण्यात दिसू शकणारे हे 10 संकेत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा, हा व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अशाच नाते संबंध आणि मानसशास्त्रावरील व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब